तर आज आपण सोडवणार आहोत इरा सेशन 10। तर सगळ्यात पहिले आपल्याला जेवढे ऑरेंज कलरचे व्हिडिओ आहे सर्व व्हिडिओ आपल्याला पाहून घ्यायचे आहे। पहिले चेक करा व्यवस्थित कोणकोणत्या ठिकाणी आपल्याला व्हिडिओ पाहायला सांगितलेला आहे, तर कंपल्सरी आहे सर्व व्हिडिओ आपल्याला पाहून घ्यायचे आहे। त्यानंतर बघा टेस्ट युअर नॉलेजमध्ये जाऊन आपल्याला पहिले नॉलेज चेकचे प्रश्न सोडवायचे आहे। त्यानंतर इथून स्टार्ट एक्झामवर क्लिक करा आणि याच्यामध्ये बघा 10 प्रश्न दिलेले आहे। तर पहिला प्रश्न बघा, खालीलपैकी कोणते पेज साईज सामान्यतः प्रिंटिंगसाठी वापरले जातात म्हणत आहे। तर नॉर्मली जास्तीत जास्त A4 साईज वापरल्या जाते, म्हणून याचं उत्तर A4 आहे। त्यानंतर बघा, जेव्हा तुम्ही MS वर्डमधील लेआउट टॅबमधील ब्रेक्स पेज पर्याय वापरता तेव्हा काय होईल म्हणत आहे। तर याचं उत्तर ज्या बिंदूवर एक पृष्ठ संपते आणि पुढील पृष्ठ सुरू होते ते चिन्हांकित करा, हे त्याचं उत्तर आहे। त्यानंतर सबमिट करा। मायक्रोसॉफ्ट वर्डमधील लेआउट टॅबमधील अरेंज गटाचे काय कार्य आहे म्हणत आहे। तर अरेंज गटाचे कोणते कार्य आहे बघा, तर याचं उत्तर इमेज आणि टेक्स्ट बॉक्स यांच्यासारख्या वस्तूंचा क्रम आणि स्थान व्यवस्थापित करण्यासाठी तर वापरले जाते, म्हणून याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 आहे। लेआउट टॅब अंतर्गत डॅश गट वापरकर्त्यास योग्य इंडेंट आणि अंत सेट करण्यास मदत करते म्हणत आहे। तर याचं उत्तर पॅराग्राफ आहे। तर पॅराग्राफवर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करा। तुम्ही डॉक्युमेंटच्या उजव्या मार्जिनकडे टेक्स्ट अलाइन कसे करू शकता म्हणत आहे। तर त्यासाठी बघा आपल्याला पॅराग्राफ ग्रुपमध्ये जाऊन अलाइन राईट घ्यायचं आहे। त्यानंतर सबमिट करा। केवळ डॅशवर क्लिक करून तुम्ही तुमच्या पेजला मार्जिन्स इन्सर्ट करू शकता म्हणत आहे। तर त्यासाठी बघा आपल्याला लेआउट टॅबमध्ये जाऊन मार्जिन्स घ्यायचं आहे। त्यानंतर सबमिट करा। नव्या डॉक्युमेंटची मार्जिन बाय डिफॉल्ट डॅशला सेट केलेली असते म्हणत आहे, तर नॉर्मल असते। तर नॉर्मलवर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करा। तुमच्या सिलेक्ट केलेल्या टेक्स्टला व्यवस्थित लाईन स्पेसिंग देण्याकरता तुम्हाला डॅशवर क्लिक करणे गरजेचे आहे म्हणत आहे। तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर लाईन स्पेसिंग आयकॉन आहे। त्यानंतर सबमिट करा। मायक्रोसॉफ्ट वर्डमधील लेआउट टॅबचा मुख्य उद्देश काय आहे म्हणत आहे। तर मायक्रोसॉफ्टमधील लेआउट टॅबचा मुख्य उद्देश पेज सेटअप, मार्जिन, रोटेशन अँड स्पेसिंग व्यवस्थापित करण्यासाठी वापरले जाते, म्हणून याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 आहे। त्यानंतर पुढीलपैकी कोणता पेज मार्जिनचा प्रकार नाही म्हणत आहे। तर खालीलपैकी कोणता पेज मार्जिनचा प्रकार नाही आहे। तर याचं उत्तर पोर्ट्रेट आहे। त्यानंतर सबमिट करा। तर अशा प्रकारे आपले नॉलेज चेकचे प्रश्न सोडवणं झालेले आहे। यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाका आणि कन्फर्म बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर बघा समोरचे आपल्याला सर्व व्हिडिओ पाहून घ्यायचे आहे। त्यानंतर पुन्हा आपल्याला टेस्ट युअर नॉलेजमध्ये जा आणि पुन्हा नॉलेज चेकचे प्रश्न इथे आलेले आहे। त्यानंतर इथून स्टार्ट करायचं आहे आणि याच्यामध्ये बघा 5 प्रश्न दिलेले आहे। तर पहिला प्रश्न बघा, कोणत्या टॅबखाली तुम्हाला फॉन्ट कलर पर्याय मिळेल म्हणत आहे। तर कोणत्या टॅबखाली आपल्याला फॉन्ट कलर आहे, तर होम टॅबमध्ये आहे। तर याचं उत्तर होम टॅब आहे। जेव्हा तुम्ही MS वर्डमध्ये कोणतीही एलिमेंट अलाइन एडिट करत असता तेव्हा केलेले बदल आपोआपच डॅश होतात म्हणत आहे। तर काय होतात बघा, तर सेव्ह होतात। MS वर्डमध्ये तुम्ही एडिट करत असलेल्या टेम्पलेटमध्ये तुम्हाला एक लोगो इन्सर्ट करणे गरजेचे आहे। ती लोगो इमेज तुमच्या लोकल डिव्हाइसवर सेव्ह केलेला आहे। आता इन्सर्ट टॅबपाशी आल्यानंतर कुठला पर्याय तुम्ही निवडला पाहिजे म्हणत आहे। तर त्यासाठी पिक्चरमध्ये जाऊन धिस PCवर क्लिक करायचं आहे, धिस डिव्हाइस। त्यानंतर सबमिट करा। निवडलेली एखादी टेम्पलेट ऑनलाईन एडिट करण्याकरता आपण कोणत्या पर्यायावर क्लिक केले पाहिजे म्हणत आहे। तर त्यासाठी बघा आपण ओपन इन ब्राउझरवर क्लिक करायला पाहिजे। त्यानंतर पुढील इमेजपैकी कोणती सर्टिफिकेटची इमेज आहे ते ओळखा म्हणत आहे। तर ऑप्शन नंबर 2 मध्ये जे दाखवत आहे ते एक सर्टिफिकेटची इमेज आहे। तर 2 वर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे। नंतर SIM वर क्लिक करा आणि त्यामध्ये बघा एंड एक्झाम हे नाव टाकायचं आहे आणि कन्फर्म बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्याला सिम्युलेशनचे प्रश्न सोडवायचे आहे। तर सिम्युलेशन्सवर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे। 4 प्रश्न दिलेले आहेत सिम्युलेशनचे यामध्ये। तर सुरुवातीचा प्रश्न चालू करा। मायक्रोसॉफ्ट टेम्पलेट खूप उपयुक्त आहे। तुम्हाला फक्त तुमच्या स्वतःच्या डिटेल्ससह डॉक्युमेंट एडिट करण्याची आवश्यकता आहे। आता office.com वर जा म्हणत आहे। तर गुगल क्रोमवर जा, या ठिकाणी सर्च बॉक्समध्ये इथं सर्च करा आणि ते टेम्पलेटवर क्लिक करायचं आहे अशा प्रकारे आणि नंतर आपलं उत्तर ऑटोमॅटिक सेव्ह होऊ द्यायचं आहे आपल्याला। बघा सेव्ह झालं। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स लावायचा आहे। डॉक्युमेंट नेहमी शीर्षक किंवा विषय नमूद केलेला असावा जेणेकरून पहिल्या पानावर न्यू इयर्स ऑफर या टेक्स्टसह निवडलेल्या भागात टेक्स्ट टाका म्हणत आहे। तर या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर सेव्ह बटनावर क्लिक करा।
त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स, डॉक्युमेंट नेहमी शीर्षक किंवा विषय नमूद केलेला असावा जेणेकरून पहिल्या पानावर न्यू इयर्स ऑफर या टेक्स्टसह निवडलेल्या भागात टेक्स्ट टाका म्हणत आहे. तर या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि आपलं उत्तर ऑटोमॅटिक सेव्ह होऊ द्यायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, कूपन डिझाईनसाठी चांगले संयोजन वापरणे खूप महत्त्वाचे आहे, म्हणून न्यू इयर ऑफर या निवडलेल्या टेक्स्टवर लाल फॉन्ट रंगाची कोणतीही छटा लागू करा म्हणत आहे. तर त्यासाठी बघा आपल्याला फॉन्ट कलरवर जायचं आहे. त्यानंतर या कलरवर क्लिक करा या ठिकाणी आणि नंतर आपलं उत्तर सेव्ह करायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, डॉक्युमेंटचे शीर्षक हायलाइट केले पाहिजे जेणेकरून ते स्पष्टपणे समजेल, म्हणून निवडलेला टेक्स्ट वाढवा म्हणते आणि त्याला बोल्ड करा म्हणत आहे. तर निवडलेल्या टेक्स्टला बोल्ड करण्यासाठी इथं बोल्ड ऑप्शन्सवर क्लिक करायचं आहे आणि त्याला ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्यायचं आहे. अशा प्रकारे आपलं संपूर्ण सिम्युलेशनचे प्रश्न सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर त्याला एंड एक्झाम करायचं आहे आणि नंतर आपलं कन्फर्म बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा आपल्याला सेल्फपाथचे क्वेश्चन्स दिलेले आहे. तर सेल्फपाथ लर्निंगवर क्लिक करा आणि इथून स्टार्ट एक्झामवर क्लिक करायचं आहे आणि ते प्रोसीड बटनावर क्लिक करा आणि याच्यामध्ये बघा 4 प्रश्न दिलेले आहेत. तर सुरुवातीचा प्रश्न लावायचा आहे इथून. तर पहिला प्रश्न बघा, तुम्ही MS वर्डमध्ये परिच्छेदाचे अंतर कसे सेट करू शकता म्हणत आहे. तर परिच्छेदाचे अंतर सेट करण्यासाठी पॅराग्राफ स्पेसिंगवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर सबमिट करा. मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये 2 पेज रोटेशन पर्याय आहे म्हणत आहे. तर बरोबर आहे. त्यानंतर सबमिट करायचं आहे. मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये मुद्रणासाठी सामान्यतः कोणत्या आकाराचा कागद वापरला जातो म्हणत आहे. तर त्यासाठी आपण A4 वापरले जाते. त्यानंतर सबमिट करा. पेज रोटेशन पर्याय MS वर्डमध्ये डॅश डॅश टॅब अंतर्गत येते म्हणत आहे. तर कोणत्या टॅब अंतर्गत येते, तर लेआउट टॅब अंतर्गत येते. त्यानंतर येसवर क्लिक करा. गो टू होमवर आपल्याला क्लिक करायचं आहे. नंतर बघा गायडेड डू इट युअर सेल्फचे क्वेश्चन सोडवायचे आपल्याला. तिथे क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे. आणि याच्यामध्ये बघा गायडेड डू इट युअर सेल्फचे 5 प्रश्न दिलेले आहे. तर सुरुवातीचा प्रश्न इथे लावायचा आपल्याला. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये एका कॉलमला 2 कॉलममध्ये विभाजित करा. त्यासाठी लेआउट टॅबवर जा, कॉलम सिलेक्ट करा आणि नंतर 2 कॉलमवर क्लिक करा म्हणत आहे. तर त्यासाठी बघा लेआउट टॅबवर जायचं आहे. त्यानंतर इथून कॉलम निवडायचा आहे आणि याच्यातून 2 कॉलमवर इथे क्लिक करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन्स, त्यानंतर बघा काय म्हटलेलं आहे, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये पेज सेटिंग सेट करण्यासाठी लेआउट टॅबवर जा, नंतर साईज ऑप्शनवर क्लिक करा आणि पेज लीगल म्हणून सेट करायचं आहे. तर त्यासाठी लेआउट या टॅबवर जायचं आहे. साईजवर क्लिक करा आणि त्यातून आपल्याला लीगल घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन्स, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये लेआउट टॅब मार्जिन कस्टम मार्जिन वापरून टॉप मार्जिन 1 इंचवर आपल्याला सेट करायचे आहे. तर मार्जिन टॉप मार्जिन आपल्याला 1 इंच करायचे आहे. तर लेआउट टॅबवर जायचं आहे. पेज सेटअपच्या ग्रुपमध्ये जाऊन इथे मार्जिनवर क्लिक करा. त्यानंतर कस्टम मार्जिनवर क्लिक करायचं आहे आणि इथे टॉप मार्जिन दिसत आहे. त्याच्यामध्ये बघा आपल्याला 1 टाईप करा आणि त्याच्या पुढे आय आणि एन टाईप करायचं आहे इंचसाठी. नंतर ओके बटनावर क्लिक करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. पुढचा प्रश्न बघा, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये पहिला पॅराग्राफ सिलेक्ट करा म्हणत आहे आणि लेआउट टॅब वापरून 10 पॉईंट स्पेस सेट करा. स्पेसिंग बिफोर एडिट बॉक्सवर क्लिक करा म्हणत आहे. तर पहिला पॅराग्राफ जे काय असेल तेवढ्या पहिल्या पॅराग्राफला सिलेक्शन करून घ्यायचं आहे. त्यानंतर लेआउट टॅबवर जा. लेआउट टॅबवर गेल्यानंतर याच्यातनी आपल्याला किती पॉईंट करायचे आहेत, 10. तर यातनी 10 टाईप करा अशा प्रकारे आणि त्यानंतर एक एंटर बटन क्लिक करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. आणि शेवटचा प्रश्न बघा, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये लेआउट टॅबमधील पेज सेटअप ग्रुप वापरून लँडस्केप रोटेशन सेट करा म्हणत आहे. तर त्यासाठी लेआउट टॅबवर जायचं आहे. पेज सेटअपच्या ग्रुपमध्ये जाऊन रोटेशनमध्ये जा आणि त्यातून लँडस्केप निवडायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे.
त्यानंतर ओके करा, SIM वर क्लिक करायचं आहे आणि यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाका आणि कन्फर्म बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. आणि शेवटचं बघा सेशन कंप्लीशन टेस्ट सोडवायचं आपल्याला, तर इथे क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे. याच्यामध्ये बघा 4 प्रश्न दिलेले आहे. तर पहिला प्रश्न, तुम्हाला flipkart.com या वेबसाईटवरून मोबाईल फोन खरेदी करायचा आहे. अशी खरेदी करताना तुम्ही इंटरनेटवरील डॅश डॅश ॲक्टिव्हिटीचा वापर करत असता म्हणत आहे, तर त्याला आपण ई कॉमर्स म्हटले जाते. त्यानंतर बघा, जर तुम्ही इंटरनेटवरून एखादी वस्तू खरेदी करत आहात तर याचा अर्थ तुम्ही इंटरनेटचे डॅश डॅश ॲप्लिकेशन वापरत आहात म्हणत आहे, तर त्याला आपण इलेक्ट्रॉनिक कॉमर्स म्हटले जाते. इलेक्ट्रॉनिक कॉमर्स म्हणजे इंटरनेटवरून गाणी डाउनलोड करणे आणि ऐकणे आहे, तर याचं उत्तर चूक आहे. ई कॉमर्स हे एक ओपन सोर्स ॲप्लिकेशन आहे जे वापरून तुम्ही एक स्प्रेडशीट डॉक्युमेंट निर्माण करू शकता म्हणत आहेत, तर याचं उत्तर चूक आहे. त्यानंतर SIM वर क्लिक करा आणि यामध्ये बघा एंड एक्झाम हे नाव टाकायचं आहे आणि कन्फर्म बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. आणि शेवटचा व्हिडिओ पाहून आपलं इरा सेशन 10 कंप्लीट सोडवणं झालेलं आहे.